तर ह्या बघा तांदळाचा पीठ घेतलं आहे, भाकरी बाजूस तर म्हटलं आता कंटाळा तर आणि हा पॅन आणि प्लस तवा पण दोन्ही पण आहे. तर ह्याच्यावरती आता करायचं आहे घावणे. ठीक आहे, त्याच्यानंतर थोड्याच वेळात दाखवतो तुम्हाला. तर मंडळी मी आत्ता बनवून घेतलं आहे यो इन्स्टंट डोसो, म्हणजे आपल्या गावठी भाषेत एका घावणं म्हणतात, पण अति घाई मसनात नाही, तसं झालं माझं. तर बघू शकता कसा केला आहे मी. आता ॲक्च्युली काय झालं की मी तेल लावायला विसरले आणि त्याच्यात तो झाला जाड. ठीक आहे, त्याच्यामुळे हा झाला आहे प्रॉब्लेम. ठीक आहे, आता नेक्स्ट ट्राय करूया. हा असा दुसरा ट्राय, थोडा थोडा बेटर आहे. ओके, आता पलटी केलं आहे, थोडासा स्लो होऊ दे. ठीक आहे, शेप जाऊ दे, राऊंड शेप तर नाही आला आहे. ठीक आहे, तसं पण आहे, पोटातच जाणार आहे. तो एवढं आहे. हे झाल्यानंतर मस्तपैकी ब्लॅक टी आणि हा आपला इन्स्टंट डोसा नाश्त्यासाठी. मंडळी आता चाललं आहे काट्यात. इकडे घेतली छत्री आणि कोयती आणि लांबशी काठी, कारण इकडनं गावात भरपूर आहे. तर आणि तिकडे जाऊन म्हणजे थोडीशी नजर पण टाकूच्या. तर आलं आहे वरच्या साईडने झाले, इथं खूप आहे आणि पायाक लागला आहे म्हणून जुगाड काय केलं आहे, लागलं आहे म्हणजे औषध लावलं आहे, पण असा ह्या चाऱ्यावर भिजता ना म्हणून पायात पिशवी घातलं आहे, कारण मग तो भिजूक नको म्हणून. फायनली मी इथं आले आणि आल्यावर केवढा मोठा आनंद मला. हा बघ, हे त्या दिवशी बिलकुल नव्हते, म्हणजे आता हे बऱ्यापैकी झालेत. तरी आई मला सांगत होती की 2-3 दिवसांचा, कारण हे जून होती. आई शपथ, सिरियसली जून झाला आहे. आता मला काय, माझा काय खरा नाही. हा पण नव्हता त्या दिवशी, तर हा पण जून झालेला आहे. यार मी किती दिवसानंतर आली आहे, लवकर यायला पाहिजे होतं. तर आता हे सगळे काढून घेऊन जाऊ हवेत आणि शपथ, हे आता पुन्हा बोलतात की हे भेंडे लवकर होतात, 2-3 दिवसातच होतात, त्यामुळे 3 दिवसानंतर तरी फेरी मारायला पाहिजे होती. पण मी तर खूप लेट आली आहे आणि हे केवढे मोठे होत आहेत बघा, आणि ते पण लगेच जून होऊन जात आहेत. तर आता हे आता काढून घेते पटापट. काढल्यानंतर तुम्हाला क्वांटिटी दाखवते किती आहे ती. ओके, तर मंडळी बघू शकता हे भेंडे आणि ह्यातले हे 2-3 तर मी जून काढलेत, कारण त्याची आमटी पण बनवू शकतो, मस्त होते. आणि बहुतेक सारे कोळे, म्हणजे हे छोटे आहेत, पण ते अजून 2-3 दिवसांनी लगेच जून झाले असते म्हणून काढून घेतले. आणि भरपूर सारे आहेत की हा एक काढायचा आहे, हे असे आहेत ना जून होऊन गेलेले आहेत, पण ते मी जास्त जून काढले नाही, कारण ते बियासाठी होतील नेक्स्ट इयर. ठीक आहे, तिकडे पण आहेत. आई बोलली होती फक्त 2-3च ठेव, पण मी मला वाटतं 8 दिवस झाले असतील मी. तर आत्ताशे हे छोटूशे पिटुकलेसे पिल्लू आहे, तर म्हणजे हे असे आहेत. आपण जसा की हा बघा, हे इथे 2 आहेत आणि आता इथे पण पुढे बघितलं होतं. तर हां, जसं की हा ह्याच्यापेक्षा मोठा झालेला आहे, म्हणजे ह्याला अजून तयार झाला असला तर बघू. अजून हात लावून चेक नाही केला, आधी मी जस्ट असे नजर टाकते. ठीक आहे, तर होता आपल्या प्लॅनमध्ये हा आपला बॉस. तर ह्याला त्या दिवशी बघून गेलेली होती आणि तर बघा खराब नाही झाला पाहिजे. हा असा होऊन मग तो खराब झाला असता. त्याच्या आधी म्हटलं जाऊन येऊया आणि फेरी टाकून बघून येऊया की ह्यांचे हाल कितपत आहेत. ठीक आहे, तर जसं की हा एक इथे छोटूसा आहे, तुमका माझा सरप्राईज म्हणजे माझ्यासाठी तर लय मोठा सरप्राईज झाला.
कारण मी रोज म्हणते माका तवशाचो वेल दिसता पण त्याच्यावर काय दिसत नाही. पण बघू शकता केवढा मोठा, केवढा सॉरी अडकला की काय रे. ह्या बघा केवढा मोठा तवसा, लय भारी. मंडळी आलंय घरी, दमलंय तर ह्यो आणलंय. पण आपण पिशवी न नेता काही भांडा टब बीब काही घेऊन नाही गेले. त्याच्यासाठी जुगाड काय केलंय की ह्यो बघा की छत्रीत ना टाकून घेऊन येऊ लागला. भेंड्यानी जेवढी भाजी काढलं होते तेवढी. तर आता जो आपल्या प्लॅनमध्ये होते दुसरे, अदरवाईज याच्या व्यतिरिक्त ते दुसरे जे आहेत ते आता काढून घेऊन यायच्यात. तर काही नेलेलं नाही त्याच्यामुळे आता ह्या असं झालेलं आहे. आता इथे हे सगळं असं सोडून पुन्हा जात आहे आणि घेऊन येते. मंडळी मी तर आता पुन्हा आलंय, पण ही दोघा जण माझ्या पाटणा बघा कशी, म्हणजे इकडे खय काट्यात, जिकडे घर खय आणि ही खय. चला तिकडे आता, चल पुढे चल, नाही तर बघा आता माहिती आहे तुला पुढे जायचं, मग कशाला पुढे जात आहे. मी आव करून सांगताय आणखी कशा पाठी राहतोय, नंतर बोंबटत बसल. टप आणि प्लस पिशवी पण आणलंय, कारण टपातनं जाणार नाही. कारण इथे हे दोन आहेत हां, इथे 2 आहेत आणि तिकडनं 3 आणायचे. बघ बरा झाला, अडकलंच तर बरा झाला. ही अशी पाटणं येतात म्हणून एक आतमध्ये कोंडून येऊ लागतं. संध्याकाळचं काय करतात माहीत नाही. पाटणं आले की नकोसा जीव करून टाकतात ना. तर चला आता ह्याला आणि तिथे एक आहे, दोघांना काढतंय. काढ जा ते का जा. आलंच तर काहीतरी काम कर जा. दुसरा एक खय राहिला. तर मंडळी आपल्या प्लॅनमध्ये फक्त होते 1 2 3 नाही सॉरी 1 2 3 हे 3च होते. पण हे 2 ॲड झालेत अचानक म्हणजे आता लक्ष टाकला तर आई बोलली जसे की असे पांढरे झालेले असतात ना, तू नख लावशील त्याला, चल. ते पांढरे झालेले असतात ना, ते तयार असतात. मग ते पुन्हा अजून 2-3 दिवसानंतर जसं की आपण घरी घेऊन गेलो त्यांची हालत तशी होऊन जातं. तर मंडळी मी तर दमले, प्लस माझे पार्टनरसुद्धा दमले आहेत. पाठराखणी माझी तर सांगितलं नव्हतं मी येऊ पाटणा, आणि आता कशी दमून लांब झालेत ते बघ. नमस्कार मंडळी, तर आपण पोचलो आहे फायनल लोकेशनला. तर आता इकडे सगळीकडे जरा नजर टाकते, कुठं तिथे होते 2 तयार, ते पण बघूया, मग ते आपण घेऊया आणि निघूया. ठीक आहे. तर अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे सांगतो तुम्हाला. हां, तर हे आपलं ड्रीम प्लेस एक अशी जागा आहे की जी स्वप्नात जशी ठरवली होती त्या पद्धतीची आहे. ठीक आहे. हे बघा, हे आमचे आत्ताशे पाहुणे एवढेशे आहेत, इटुकले पिटुकले. हां, तर हे म्हणजे यावर्षीच आम्ही हे काजू लावलेत. तर यांना अजून काही खत पण नाही टाकलेलं आहे, त्यांच्यामुळे यांची अवस्था अशी झालेली आहे. त्या आमच्या घरातल्यांना म्हणजे चिनूला आणि वेळ नाही आहे. तर मंडळी चिनू म्हणजे माय डिअर हजबंड, कारण त्याला मी चिनू म्हणते. सगळेजण म्हणतील की चिनू काय आहे, तर चिनूला म्हणजे माझ्या अहोंना मी चिनू म्हणते. आई शपथ ह्या बघ, आता मी खरंच म्हणते बरा झाला की आलंय आणि या बघितलंय, कारण ह्या आता पिकून गेला असता आणि माका शिव्या पडल्या असत्या. म्हणजे आई माका त्या दिवशी म्हणत होती, तू का सांगत होते तिथं गुत्तात होत. पण हे कारलीने असं सॉरी तवशेनी असं असतं की लवकर तयार होतं असं आहे ते. ठीक आहे. तर आपण आता तर सगळ्यात मोठं आणि भारी असं वाटणारं माझं हे एक्साइटमेंट आणि एवढा मोठा आनंद झाला आहे मला की तुमच्याशी बोलता हे तर दिसलेले आहेत, लय भारी वाटतं.
पण ते आता काढूया. जरासा अजून इकडे तिकडे लक्ष टाकतंय. ही बयक. तर मंडळी, जो मी रोज असा माझ्यावर हे करत होती की माझं तवशी दिसत नाही, तर ह्या वेळाने ते माझं हे करून टाकला नाही की तू बोलतेस ते चुकीचं आहे, तुला दिसतील, जिथे असतील तिथे नक्की दिसणार, जिथे नसतील तिथे नाहीच दिसणार असं त्याचं म्हणणं आहे. तर मंडळी, आता असंच चेक करत हे तर काढूया. हे तर इथे जवळच आहे, ठीक आहे. तर हे जाताना काढूया. तरी पण हे नंतर अजून तिथे पण आई बोलली होती की अगोदर होती, माहीत नाही, बघित. तर मंडळी, मी म्हटलंय तसा की ह्या एवढा मोठा रिकामी जागा होता, ठीक आहे. तर ह्या जागेत अशी भरपूर चिबूड आणि तवशी होती, म्हणून आम्ही ही अळी केलेली. तर ह्या अळ्यांची अवस्था बघा काय आहे ती. हे बघा, ही अळी म्हणजे आम्ही ते खत नाही घातलेलं की टाळे बेळ काय टाकलेलं असं काय झालेलं नव्हतं. सगळी त्याची सोय केलेली होती मस्तपैकी, पण त्यांका जगूचा नव्हता. तर मंडळी, लय दमलंय. हे आपण इथे नवीन बागेत जे काढलेले ते घेतले, आणि तिथली जी 2 मोठी तवशी होती ती राहिलेली आहे, म्हणजे आईने सांगितलं काढू नका म्हणून, त्यामुळे ती ठेवली. आणि आता ती आपली तिथे व्हाईटवाली पिशवी दिसते, ती खालना दळ्यातनं आणलेली. ती एवढी पिशवी, हातात कोयती, आणि ता खाली आहे तिकडनं एवढा वरती हाणेपर्यंत हालत बेकार झाले. हातातनं हाणून हाताचे असे ना म्हणजे हे झाले असते, तुकडा झाला असतात. तर वळकांबत आणले, कारण तिकडे चार चिबूड आणि 4 छोटे काकडे आहेत, त्या काढल्या. तिकडे मी जास्त शूट करत बसले नाही, कारण लेट झालं. आताच वाजलेत, आणि त्याच्यानंतर आताच वाजले 6, आय थिंक 6 वाजले. 6 वाजून गेलेत. तर घरी जाईपर्यंत 6:30 होतील, तोपर्यंत पप्पा पण येतील. दरवाजा पण लॉक करून गेलेला आहे. तर मंडळी, याक सांगूचा म्हणजे ह्या एवढा करून पण ना आपली किंमत शून्यच, किती काही करा. ती रिअल फॅक्ट आहे. हे ते आता कसे पडलेत. आता मी ह्याच्यात काय करते, ह्याच्यात काकड्या ट्रान्सफर करते, म्हणजे कशा 2 पिशव्या होतील, आणि मग काकड्याची पिशवी डिक्कीत टाकेन आणि एक समोर लावेन, ठीक आहे. दॅट्स फॉरगेट इट. जे काय मी बोलत होते सोडून द्या. तर मंडळी, आजची दिवसभराची माझी मेहनत, चावी काढते, चावी आतमध्ये राहिली होती. तर ह्याच्यात थोडी चिबूड आणि तवशी, ती पण आणलेली, ती ह्याच्या खाली पण चिबूड जो की पिकलेलो. तर ही आजची माझी दिवसभराची मेहनत. आणि तर ही एवढी मेहनत प्लस घरातलं काम, ठीक आहे. आणि आपल्याला ऐकायला काय भेटतं, जायचं ना, करायचं ना, म्हणजे असं काय आम्ही घरात बसलेलेच आहेत असं आहे की, म्हणून हे करायचं नसतं. केलं की मग ते असं हात धुवून पाठी लागतं, कळलं. त्यामुळे मला तर करायला लय भारी वाटतं हे, कारण एक्साइटमेंट खूप आहे ह्या गोष्टी अशा सगळ्या करायची. पण जर त्याच्यात असं जर बोलणारे कोण असतील ना, मग तो इंटरेस्ट राहत नाही करायचा, ठीक आहे. मग ती इच्छा मरून जाते. पण मी स्वतःसाठी जाऊ दे, कोणाचा विचार नाही करत, फॉरगेट इट, आय डोंट केअर अबाउट देम. तर मला जे वाटतं ते मी करणार, आणि कोणाच्या बोलण्याचा मला काही फरक पडत नाही, ठीक आहे. फॉरगेट इट. Yeah.